महापालिका अधिकारी वर्गाचे नाकर्तेपण नडले आणि आर्थिक आमिषापोटी 800 चौरस फूट जागेवर पाणी सोडून बसले। आता मी हे का म्हणतोय तर लोभी महापालिका अधिकाऱ्यांची चरणसेवा आणि 800 चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून डोंकावळा खातोय दररोज लाखो रुपयांचा मेवा। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहता तारा न्यूज। दक्षिण काशी अंबाबाई मंदिराच्या आवारात थाटला गेलाय बेकायदेशीर चरण पादुका मॉल। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे न्यायदेवतेच्या दरबारात भिजत पडले अतिक्रमणाचं घोंगडं। विलासी प्रवृत्तीचे विभाग प्रमुख, उपजिल्हाधिकारी दर्जाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानं शहराचं हृदय मानला जाणाऱ्या अंबाबाई मंदिर परिसरात अतिक्रमणधारी कोल्हापुरी चप्पल विक्रेता मोकाट भाविकांच्या 4 चाकी वाहनासाठी आरक्षित 800 चौरस फूट जागेवर गेली 12 वर्ष थाटला जातोय बेकायदेशीर कोल्हापुरी चप्पलाचा बाजार। ना दुकानाचा परवाना, ना कुठला टॅक्स, दिवसाढवळ्या भाविकांच्या खिशावर मारला जातोय डल्ला। महापालिका आता तरी जागी होणार काय असा निर्माण झालाय सवाल। दक्षिण काशी अंबाबाई मंदिर परिसरात 2000 सालापासून सुरू असलेल्या चरण सेवा या तब्बल 800 चौरस फूट जागेवर वादग्रस्त रीतीने सुरू असलेल्या कोल्हापुरी चप्पल दुकानाचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। मूळ पृथ्वीराज शिंदे यांची मिळकत असलेल्या या जागेवर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक वर्गांच्या सोयीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने आरक्षण टाकले होते, पण शिंदे यांचे कुळ असलेल्या गडकर परिवाराने या विरोधात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती। न्यायमूर्ती अनिल कुलकर्णी यांनी याबाबत तात्पुरता मनाई आदेश अर्थात स्टेटस कोचा आदेश दिला होता, पण हा निकाल देताना न्यायदेवतेने कुठेही सदर स्टेटस को आदेश दिलेल्या जागेवर व्यवसाय करायला परवानगी देत असल्याचं नमूद केलेलं नाही। सदर स्टेटस को आदेश फक्त मूळ 270 फूट जागेबाबत होता, हेही येथे दुर्लक्षित करून चालणार नाही। प्रत्यक्षात गडकर परिवाराने वाहनतळासाठी आरक्षित केलेल्या तब्बल 800 चौरस फूट जागेवर कब्जा करून तेथे बेकायदेशीरित्या कोल्हापुरी चप्पल दुकान थाटले आहे। न्यायदेवतेच्या निकालाचा सखोल अभ्यास करून स्टेटस को अर्थात जैसे थे आदेश दिलेली जागा सोडून 800 चौरस फूट जागेपैकी आखीची जागा ताब्यात घ्यायला महापालिका अधिकाऱ्यांचे हात कोण बांधले होते काय, याचे उत्तर आता महापालिका यंत्रणेला खडसावून विचारण्याची गरज निर्माण झाली आहे। महापालिकेत प्रमोद बराले, सचिन जाधव आणि सध्या विलास साळोखे यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन पथकाचा कार्यभार चालत आलेला आहे। यातील बराले यांच्या वादग्रस्त कारभारामुळे निलंबित झाले आहेत। सचिन जाधव गेल्या वर्षी निवृत्त झाले आहेत। मग गेल्या काही वर्षात महापालिकेची मिळकत असलेल्या या जागेवर व्यापक प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाची जबाबदारी कुणावर निश्चित होणार, याचे उत्तर आता महापालिका प्रशासन डॉक्टर के मंजुलक्ष्मी देणार का, याची चर्चा जोर धरू लागली। अतिक्रमण विभाग प्रमुखांच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त क्रमांक 1, उपायुक्त क्रमांक 2, शहर अभियंता, उपशहर अभियंता, सहाय्यक आयुक्त दर्जाच्या कुठल्याच अधिकाऱ्याला याबाबत विचार करावासा का वाटला नाही, याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। लोकशाहीचा एक जागरूक घटक, एक सजग पत्रकारिता करणारे माध्यम म्हणून तारा न्यूजने याचा पाठपुरावा करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे। शहरातील विविध सामाजिक संस्था, जागरूक सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन तारा न्यूज या प्रकरणी लोकलढा उभारणार आहे। तारा न्यूज साठी मुख्य संपादिका कल्पिता कुंभार, कोल्हापूर।